मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंटचा जो सपोर्ट मिळतो, तो पुरेसा आहे का? माझ्या मते येस. मी माझं स्वतःचं जर उदाहरण सांगेल तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत, हं, हं. सबसिडीज आहेत. म्हणजे मी धुळ्यातनं युनिट टाकल्यानंतर मी सिल्वासा म्हणजे दादरा नगर हवेली युनियन टेरिटरी हं, हं. तिथं आम्ही 10-12 वर्ष आमचे युनिट्स टाकले. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशला मी गेलो. हं, हं. हिमाचल प्रदेशला आम्ही जवळ-जवळ 17 वर्ष आमचे 4 मॅन्युफॅक्चर युनिट आम्ही हिमाचल प्रदेशला रन केले. इन बिटवीन मी UAEला माझं ऑफिस टाकलं 1996ला. आणि त्यावेळेस तिथं असं होतं, की म्हणजे त्यावेळेस माझी फक्त पार्टनरशिप फर्म होती. हं. पण तिथं जर कंपनी टाकायची असेल, तर तुम्हाला कंपनी फॉर्म पाहिजे होता. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पाहिजे होती. म्हणून मग आम्ही आमची कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कन्व्हर्ट केली आणि UAEला मी माझं युनिट टाकलं त्यावेळेस. अच्छा. आणि असं मी बऱ्याचशा ठिकाणी केलं. पण मला असं लक्षात आलं शेवटी, हां, हां. की गव्हर्नमेंट स्कीम्स, गव्हर्नमेंट एन्करेजमेंट, हं, गव्हर्नमेंटची जे काही यंत्रणा आज आहे, जे आपल्याला ट्रेनिंग पण देतात, उद्योजकता शिबिर घडतात. हं, हं. या सगळ्यांमध्ये उद्योजकता वाढण्यासाठी किंवा स्कीम सगळ्या आहेत आणि त्या ॲक्चुअली प्ले करतात. शेवटी काय आहे, की उदाहरणार्थ जर कोणाला लग्न करायचं असेल, तर जोपर्यंत ती व्यक्ती लग्नाला तयार होत नाही, हां. तोपर्यंत किती नातेवाईकांनी सांगून त्याचं लग्न होऊ शकत नाही. त्याच्यामुळे उद्योजकता ही जी आहे, ही डोक्यात डेव्हलप होणं आवश्यक आहे. ती विचारसरणी आहे हं. आणि त्याच्यासाठी जो माणूस तयार होतो, की मला उद्योजक व्हायचंय, मग त्याला येणाऱ्या सगळ्या अडचणींवरती तो मात करू शकतो. माझ्या मते सरकारी यंत्रणा आणि सरकारी दिलं दिलं जाणारं जे योजना आहेत, स्कीम्स, स्कीम्स. योजना हां. त्या सगळ्या चांगल्या आहेत आणि सफिशियंट आहेत, असं माझं मत